नमस्कार मंडळी, मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी बघा, आपल्याकडे आलेला आहे कोण भेटायला, तर धाराशिवून पूजाताई आणि दादा आले। तिकडे त्यांच्या दोघांच्या गप्पा चालू आहेत। पूजाताई आल्यात आपल्या इथले सेतू खायला, पण आम्ही सगळी तुती पार करून टाकले। किती दिवस झाला भुकीत होते, मला तुत्या खायच्या त्यांनी सगळी नुसती बुडात ठेवली ती खायला। आम्ही सगळं पार म्हणजे काय आपली बॅच चालू होती, त्यामुळे सगळा प्लॉट जो आहे तो आपला पार झालाय, त्यामुळे आता सेतू काय राहिला नाहीत। पण आपल्याला भेटायला आल्या धाराशिववरून, तर खरंच धन्यवाद बरं का ताई आल्याबद्दल भेटायला। आम्हाला पण चांगलं वाटलं तुम्हाला भेटून, आणि हे तुमची रेशीम शेतीची मला पण माहिती करून घ्यायची होती, कसं आहे कसं नाही। तर यांचं पण चॅनल आहे बघा, मी मनीषा शेतकरी, माझं चॅनलचं नाव आहे मी मनीषा शेतकरी कन्या, आणि ह्यांच्या चॅनलचं नाव आहे मी शेतकरी कन्या। सगळं सेमच आहे, फक्त ह्याच्यात मनीषा ॲड आहे, त्यांच्यात मी शेतकरी कन्या आहे, तेवढा फरक आहे। चांगला पण ताई तुमचा धंदा आहे का ना, मला खरंच आवडला बरं का। म्हणजे शेतीला काहीतरी जोडधंदा असला आणि व्यवसाय असला ना, तर शेती पुढे चालते। नाहीतर नुसतं शेतीवर चालायचं म्हणलं का की थोडस जरा कठीण होतं। तुमच्याकडे गावरान पण कोंबड्या आहेत, गावरान कोंबड्या, आपण शेतीचा पण तुमचा व्यवसाय, तर दोन्ही पैकी आहे का ना एक नंबर चालतंय। आणि गावरान कोंबड्याचं जास्त आजकाल लय चालायला लागले, अंडी जास्त महाग विकतात। आता आमचं कसं आहे माहितीये का, कारण की इथून हायवे रोड आहे आणि इकडे पलीकडे कारखाना आहे तो का, तिकडे त्या कारखान्यामुळे का साहेब लोक जाणारे असतात, त्यांनी गाडी उभा करून रोज असते। आता आमच्याकडे बी एक 4-5 कोंबड्या आहेत, पिल्ली आहेत, तर आमचं पण चांगलं त्यांच्यात बी छान आहे बघा। यांच्यात पण गावरान कोंबड्या आहेत, शेळीचा आहे, पुन्हा माळवाचा आहे। वाढवून आता सुरुवात केली, आता वाढवणार तर हवंच बघा। छान आहे पण हे आता काय फुटलं का एका महिन्यामध्ये तयार होते। लगेच फुलं लागतात? फुलं नाही, हा आता हे आहे काही इथेच त्यालाच येणार ती सैतू ते आहे का ना, पण ती थोडा वेळ लागते त्याला। हो का, इथे बी आले आधी सैतूच येतात, नंतर पान फुटते। आता पुढच्या वर्षी नक्की खायला, नक्की नक्की आता नावरुजून यायच्यात। मला आवडतात आंबूस आंबूस छान लागतात ना, जांभळा। आणि त्याच्यात लय भरपूर गुणधर्म बी आहेत ह्याच्यात खाल्ल्यामुळं, लय चांगलं, शरीराला लय पौष्टिक आहे। हे अंतर लय कमी आहे का, एवढंच असते? एवढंच असते, नाही आणखीन थोडं जास्त बी असते, पण आमची 4 फुटाची सरी आहे, त्याच्यावर बी आहे। त्याच्यावर किती दिवसाला काढायचं का असंच राहून द्यायचं? कोणतं हे असंच असंच ह्यालाच पाला आलेला, आपण कटिंग करत राहायचं। जास्त बुडा निबर झाल्यावर नाही काय होत नाही, जेवढं बुडं जास्त होईल तेवढं चांगलं असतं। फांद्या फुटत असते, फांदे फुटते। चांगले बघा, आवडलं मला तुमचं रान पण एक चांगलं आहे। आणि तुम्हाला आहे का नाही तर रोडच्या कडेला आहे, त्याच्यामुळे एक नंबर आहे बघा। गावरान कोंबड्या पण चांगल्या चालतात, आणि ह्याचं पण व्यवसाय, कारण रस्त्याच्या कडालाच असल्यामुळे आहे का ना, गाडी आणायला सोपी पडते। सगळं सोपं, कारण माहिती होते। आणि कसं गावरान कोंबडीचं आम्ही जास्त करणार आहोत, कारण की शेड आपलं भरपूर मोठं आहे, भरपूर कोंबड्या नाही म्हणलं तर 3-4 हजार 4-5 हजार कोंबड्या करा, कारण तुमचं मोठं त्यांचं घर आहे, तर असं बिनकामाचं राहण्यापेक्षा त्यात कोंबड्याची पिल्ली आणून आपण घर शेतातच आणणार आहोत। चांगले आहे, घर इथंच राहिलेलं चांगले, कारण इथली इथंच काम करायचं, राहायचं। त्याच्यामुळे गावाकडे जायचं आणि यायचं, आणि ह्याच्यातच वेळ जाते।